सो मच डीजे मास्टर गणेश, थँक्यू सो मच सोनू बांगर। सामना सुरू होतो दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना श्री गणेश कासगाव विपक्ष आपण पाहू शकाल स्वर्गीय पंडित शेठ मडवी 11 गावदेवी घेसर या दोन संघांमध्ये टॉस जिंकलाय घेसर संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। इन्व्हाइट केले फलंदाजी करण्यासाठी श्री गणेश कासगाव या टीमला। सामना सुरू होता, गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय आणि चेंडू जातो लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर, चौकार। तर घेसर संघासाठी सुवर्ण संधी असेल। स्वर्गीय पंडित शेठ मडवी यांच्या स्मरणार्थ श्री रतन शेठ मडवी यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिक साठी। अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो, क्षेत्ररक्षक आहेत सुरेख झेल टिपलाय, अप्रतिम झेल टिपलाय, शॉट फाईन लेगला दक्षितने आणि पहिला मोठा धक्का बसतोय श्री गणेश कासगाव या टीमला। 4 या धावसंख्येवरती फलंदाज संदेश बॅक टू द पवेलियन। कासगाव संघाला देखील सुवर्ण संधी आहे। स्वर्गीय पंडित शेठ मडवी यांच्या स्मरणार्थ श्री रतन शेठ मडवी यांच्याकडून लगातारच्या 3 चौकारांसाठी आणि लगातारच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल आणि घेसर संघासाठी विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल रतन शेठ मडवी यांच्याकडून। हे पारितोषिक आहे स्वर्गीय पंडित शेठ मडवी यांच्या स्मरणार्थ। गोलंदाज सज्ज होत आहे योगेश, यावी चांगला स्ट्रोक आपण पाहतो इनफिल्डच्या वरून, चेंडू जातो फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार। आपलं पॅट धावसंख्या 8, चौकार येतोय फलंदाज जयेशच्या बॅट मधून। चांगला चेंडू इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय, भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय गोलंदाज योगेश पाटील। या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर येतोय हा चौथा चेंडू डॉट बॉल। 4 चेंडूमध्ये 8 डावा खर्च करतोय, एक सफलता प्राप्त केली आहे योगेश पाटीलने। अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, सुरेख गोलंदाजी कमबॅक करतो गोलंदाज योगेश पाटील। एकच धाव मिळते चेंडू, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 1-9 अशी धावसंख्या पाहायला मिळते। पहिल्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती याच योगेश पाटीलने आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय योगेश पाटील। घेसर टीम कडून अप्रतिम कामगिरी करतोय। स्ट्रायकिंगला फलंदाज संगनायक नितेश ज्यांनी 36 धाव बनवल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये। यावेळी डेलिकंट टच, जंटल टच, लेट कटचा फटका आपण पाहतोय आणि चेंडू जातो थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर, चौकार। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कासगाव टीमची धावसंख्या आहे 1-13। दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि सातत्याने पारितोषिकांचा वर्षा होतोय। आता मात्र पारितोषिक वाढतंय घेसर टीम साठी विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 3000 रुपयांचं कॅश प्राइज असेल स्वर्गीय पंडित शेठ मडवी यांच्या स्मरणार्थ श्री रतन शेठ मडवी यांच्याकडून, जे पुरस्कर्ते देखील आहेत घेसर टीमचे। सूरज मात्रे गोलंदाजी मार्कवरती येतोय या दुसऱ्या षटकामध्ये। यावी चांगला चेंडू आहे, पॅडवरती चेंडू ब्रश होतोय, मनोज आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण मनोजचं, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये। डॉट बॉलची
समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे 13 धावा धावफलकावरती. गोरख आपण पाहू शकाल एसटीच्या पाठीमागे मास्टर ब्रेनचं तो काम करतोय. मास्टर माइंड संगनायक आहे. स्वर्गीय पंडित मडवी 11 गावदेवी घेसर संघ आपण पाहतो. फुल टॉस चेंडू गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक डीप मध्ये योगेश पाटील खूप चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी पाहायला मिळते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना सुरू आहे. स्वर्गीय पंडित मडवी 11 गावदेवी घेसर विपक्ष श्री गणेश कासगाव या दोन संघांमध्ये रतन शेठ मडवी साहेबांच्या माध्यमातून पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. यावी चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे गोलंदाज सूरज म्हात्रे मध्ये आणि ती गुणवत्ता सिद्ध करतोय हा गोलंदाज सूरज म्हात्रे. अप्रतिम गोलंदाजी. यावेळी मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. फलंदाज बाद. सुरेख झेल टिपतोय आशिष. अजून एक धक्का बसतोय श्री गणेश मानकिवली या टीमला. संगनायक नितेश बॅक टू द पविलियन. आता जीवाला वाटतंय या दरम्यान गोरपे गावचे समाजसेवक मुकुंद राऊत साहेबांचं आगमन झाले. साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय चंद्राबाई पाटील स्मृती चषक 2021 चे भव्य दिव्य आयोजन राकेशजी पाटील, पिंटू शेठ पाटील, माजी सरपंच विष्णू शेठ पाटील, कैलासजी पाटील, अरुण पाटील, नितीन पाटील, अनंत पाटील, लालचंद पाटील, हरीश कोपरकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. अप्रतिम टायमिंग गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. तर कासगाव टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. आकाश भंडारी यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत श्री गणेश कासगाव या टीमला. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करतायत. तर विकेट हॅट्रिक साठी, चौकारांच्या हॅट्रिक साठी, षटकारांच्या हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे. रतन शेठ मडवी यांच्याकडून पारितोषिकांचा वर्षाव केलाय आणि खास करून घेसर टीम साठी विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. यावेळी चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी सूरज म्हात्रेची. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 18 धावा श्री गणेश कासगाव या टीमची. चार षटकांचा सामना आहे आणि पहिल्या 2 षटकांमध्ये श्री गणेश कासगाव या टीमची धावसंख्या आहे 9.00 च्या सरासरीने 18 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील आणि गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज गोरख मांगरुळकर. या तिसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज करण लहाने आहे. करण लहाने आणि जयेश ही जोडी पाहायला मिळते. कमबॅक करावा लागेल कारण की सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत श्री गणेश कासगाव या टीमचे. ओव्हर द विकेट.
यावी सुरेख स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि अप्रतिम झेल टिपलाय योगेश पाटीलने. अजून एक धक्का बसतोय श्री गणेश कासगाव या टीमला लागलेला हा तिसरा धक्का. 18 या धावसंख्येवरती करण लहानेची खेळी संपुष्टात. राज येतोय. राज लहाने 5व्या क्रमांकावरती. गोरख राईट मोर विकेट. यावेळी चांगला चेंडू आहे. फुलरलेनचा चेंडू होता. एक धाव तर कंप्लीट केली. चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट कव्हर पॉइंटला. एकच धाव मिळते चेंडूच्या धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 19 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे गोलंदाज गोरख मांगरुळकर. ऑलराऊंडर आहे घेसर टीमचा रतन शेठ मडवी साहेबांचा हा संघ आहे. स्वर्गीय पंडित शेठ मडवी 11 गावदेवी घेसर. यावी सुरेख टायमिंग आपण पाहतो. लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक आणि चेंडू जातो मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार ठोकलाय फलंदाज जयेशने. तो मॅच नक्कीच आकाश भोईरची कमी भासते गावदेवी घेसर टीमला, परंतु दुखापत ग्रस्त आहे आकाश भोईर घेसर टीमचा. गोरख यावेळीस चांगला चेंडू आपण पाहतोय. वाईड यॉर्करचा वापर करतोय गोलंदाज गोरख. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी करतोय गोरख मांगरुळकर. धावसंख्या स्थगित आहे धावफलकावरती पाहायला मिळते 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे गोलंदाज गोरख मांगरुळकर. पारितोषिक देखील आहेत रतन शेठ मडवी यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे. यावीस बिग हिट करतो. लॉफ्टेड हिट फेकून देतोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनभेदी आउट ऑफ द पार्क बिग हिट षटकार. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं. स्टीअर करतोय फक्त दिशा दिले तेजस आहेत. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00 च्या सरासरीने 33 धावा धावफलकावरती श्री गणेश कासगाव या टीमची. यापुढील सामना असेल चिंचवली विपक्ष काप्रसिद्धी पाले या 2 संघांमध्ये. दोन्ही संघाची संगणकाला विनंती असेल टॉससाठी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन आपण थांबायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. काप्रसिद्धी पाले विपक्ष चिंचवली. दक्षित येतोय या शेवटच्या षटकामध्ये. स्लो ओव्हरच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये संगणकाने विश्वास दाखवलाय दक्षित वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट दक्षित. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकाल राज लहाने आणि जयेश ही जोडी पाहायला मिळते. जयेशच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. खूप चांगली बॅटिंग तो आपल्या टीम साठी करतोय. यावेळी आपण बोल करतो क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली. खूप चांगले क्षेत्ररक्षण योगेश पाटील. अप्रतिम क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय घेसर टीम कडून
क्षेत्ररक्षक योगेश पाटील. धावसंख्या एकने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 34. 34 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल फलंदाज जयचा. यावी स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय. जयेश बॅक टू द पविलियन. तुला पीठावरती आपण पाहू शकाल रतन शेठ मडवी साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून खेळाडूंचं मनोबल वाढण्यासाठी नक्कीच पारितोषिकांचा वर्षाव देखील केलाय. दोन्ही संघांनाही सुवर्ण संधी आहे. सर्वच संघांना आपण पाहतोय सुवर्ण संधी आहे. रतन शेठ मडवी यांच्याकडून स्वर्गीय पंडित शेठ मडवी यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये. घेसर टीम साठी ही सुवर्ण संधी आहे आणि कासगाव टीम साठी देखील सुवर्ण संधी आहे. सलगच्या 3 चौकारांसाठी 1000 रुपये आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपये. एक दानशूर व्यक्तिमत्व क्रिकेटवरती ज्यांचं खूप प्रेम आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी. धावाची संधी असेल. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. लेग बाईचा इशारा येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 35 धावा धावफलकावरती. क्रिकेटवरती दादांचं खूप प्रेम आहे आणि प्रत्येक समालोचकावरती देखील प्रेम असतं. गुणलेखक असतील यांच्यावरती नेहमीच प्रेम राहिलंय रतन शेठ मडवी साहेबांचं. राईट मोर द विकेट. दक्षित गोलंदाजी मार्कवरती या अंतिम षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय. अजून एक चांगला चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं तर यॉर्कर चेंडू फेकतोय हा गोलंदाज दक्षित. एकच धाव मिळतोय. चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 36. 36 धावा धावफलकावरती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय या सामन्यामध्ये योगेश पाटीलने. जर्सी नंबर 18 विराट कोहलीचा जर्सी क्रमांक आहे आणि दक्षितचा जर्सी क्रमांक 10. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. पॅडवरती चेंडू आदळतोय आणि एक धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इकॉनॉमिकल गोलंदाजी. कंजूस गोलंदाजी. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 37. 37 धावा धावफलकावरती. स्लोगोवरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय गोलंदाज दक्षित. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज दक्षित. यावेळी चांगला चेंडू. समर इन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानं खाली जातोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि शेवटच्या षटकामध्ये अवघ्या 4 धाव्यांचं षटक फेकले. एकदा जोरदार आल्या दक्षितसाठी आणि खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय. कारण की पहिल्या 3 षटकांमध्ये 33 धाव बनवल्या होत्या. असं वाटलं होतं 50 ओलांडेल परंतु अप्रतिम कमबॅक करून दिलं आणि अवघ्या 4 धाव्यांचं षटक फेकलं आणि 37 या धावसंख्येवरती थांबवलंय श्री गणेश कासगाव या टीमला. आणि 38 धावांचं लक्ष्य असेल स्वर्गीय पंडित शेठ मडवी 11 गावदेवी घेसर या संघासमोर. 24 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष्य. तर यापुढील सामना असेल चिंचवली विपक्ष पाले. दोन्ही संघ संगणक टॉससाठी या. समाजसेवक पिंटू शेठ डोंगरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर दोन्ही संघ संगणक टॉससाठी या. कापरी सिद्धी पाले विपक्ष चिंचवली हा सामना आपण पाहू शकाल. आजच्या दिवसातील 4था सामना असेल आणि आजच्या लॉर्ड्स प्रमाणे पहिल्या फेरीमधील 3रा सामना असेल. चिंचवली विपक्ष पाले.
तर चंद्रकांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस करतोय आणि टॉस जिंकलेला आहे चिंचवली या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. 38 धावांचं लक्ष्य आहे आणि 38 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं पण ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय सोनू बांगर यांना. यावेळी पहिला चेंडू डॉट बॉल हाताळतोय गोलंदाज करण लहाने. 38 धावांचं लक्ष्य आहे. चौकारांच्या हॅट्रिक साठी आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी घेसर संघाला सुवर्ण संधी असेल. 3000 रुपयांचं कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. यावेळी स्लाइस करताय अप्रतिम झेल टिपलाय गली क्षेत्रामध्ये आणि पहिला धक्का बसतोय सूरज म्हात्रेच्या स्वरूपात 0 धावसंख्येवरती. स्वर्गीय पंडित शेठ मडवी 11 गावदेवी घेसर या टीमला सूरज म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच रोशन. तर इथून प्रथम बॅटिंग झाली श्री गणेश कासगाव टीमची आणि एकूण बनवल्या धावा 37 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. सेकंड राऊंड मधील ही पहिली बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळते. 38 धावेचं लक्ष चेस करत असताना पहिला बॉल डॉट आणि दुसऱ्या बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे करण लहानेना. धक्का लागलाय घेसर टीमला. सूरज बाद झाले 0 वरती. योगेश आणि गोरख ही जोडी आता मैदानावरती. गोरख मंगरुळकर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. एक विस्फोटक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्या समवेत असेल सलामीवीर योगेश नॉनस्ट्रायकिंग एंडला. पॉवरप्लेचं षटक सुरू आहे. 38 धावेचं लक्ष छोटस असलं तर देखील श्री गणेश कासगाव टीम या ठिकाणी फाईट देण्याचा प्रयत्न करतील घेसर टीम समोर. करण तयार राऊंड द विकेट ना. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतोय. ताकदीला कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये आणि ओव्हरथ्रो झालाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बोनसच्या स्वरूपानं त्या ठिकाणी मिळतील. यस पंच कलवायचे आहेत पहिले धावा. यस स्पर्श झालाय. यस 2 धावा मिळतील. एकच धाव मिळेल. अन्यथा जर हा बॉल जर स्पर्श झाला नसता तर नक्कीच या बॉलवरती 5 धावा मिळाल्या असत्या. दैव बलवंत म्हणावं लागेल कासगाव टीमचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. एकूण स्कोर आपण पाहतोय यस फलकावरती पहिली धाव ऍड झाली आहे. हाफ ट्रॅकर होता. भरपूर वेगानं चेंडू फेकला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथून फलंदाज योगेशना संपर्क अजिबात नाहीये. भरपूर वेगवान बॉल होता आणि निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं षटक चांगली सुरुवात पाहायला मिळते करणकडनं. राऊंड द विकेट. योगेशसाठी हा बॉल स्क्वेअर लेगचा खेळाडू जज करतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. फंबल होते थोडासा उचलेल फेकेल तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 2 ने पुढे सरकते. 3 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील घेसर टीमच्या. स्वर्गीय पंडित मडवी 11 घेसर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानावरती खेळतोय. रतन शेठ मडवी यांच्याकडनं पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला बदलापूर विभागातील श्री गणेश कासगाव संघ त्यांना फाईट देतोय. राऊंड द विकेट. करण तयार. करणचा हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा संपर्क बनत नाहीये. गुडल्या स्पॉट वरून थोडासा उचली घेणारा चेंडू बॉडीवरती ब्रश झाला आणि इथून एकच धाव मिळेल. षटक या ठिकाणी समाप्त होईल पहिलं आणि पहिल्या वाजवी षटकामध्ये शांत क्रिकेट पाहायला मिळाला. करण लहानेनं खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 38 धावेचं लक्ष चेस करत असताना इथून घेसर टीमची धावसंख्या पहिल्या षटकाखेरीस 1 गडी आउट. 1 गडी बाद फक्त 4 धावा.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा फलकावरती पॉवर प्ले आता समाप्त झालाय. 5 खेळाडू आता 30 घेऱ्याच्या बाहेर आपण पाहतोय. ऑन साइड मध्ये 3 क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन ला 1 क्षेत्ररक्षक, वाईडिश लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेगला 1 क्षेत्ररक्षक. राऊंड द विकेटला तयार. राजचे षटक टॉप एज लागते आणि शॉर्ट दरम्यानचा खेळाडू अप्रतिम झेल टिपतोय. आदित्य त्या ठिकाणी होते, अजिबात चुकी करत नाहीये आणि लागतोय गेसर टीमला हा दुसरा धक्का मैदानावरती. सलामी वीर योगेश बॅक टू द पविलियन. आताच्या मुलांना केळेवाली आवडत नाही तर सन्नी लिओनी आवडते. तर विकेटचं पतन. इथून अजून एक धक्का गेसर टीमला. जिंकण्यासाठी गरज येणारे 17 चेंडू आणि तब्बल 34 धावेची आवश्यकता. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आशिष जो मागच्या मॅचचा मानकरी ठरला होता, त्याने तब्बल 29 धावा ठोकल्या होत्या. हॅलो, राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, जागेवरती चेंडू राहतोय. शॉर्ट पॉइंटचा खेळाडू जज करतोय, फक्त सिंगल मिळेल. खातं ओपन होईल आशिषचं आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 5 धावा फलकावरती. राज भोईरचे दुसरं षटक आपण पाहतो. एकूण बॉल झाले 2. 1 विकेट प्राप्त केली पहिल्या बॉलवरती राजना. चांगली सुरुवात आपल्या स्पेलची. चाकिंग एंडला गोरख मांगरुळकर. यावेळेस आपल्याला लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची असेल. आउटसाइड ऑप्शन. चेंडू भरपूर ऑप्शनच्या बाहेर निघत होता. पंच सुनील माने सर दर्शवत असताना अतिरिक्त धाव मिळतीये गेसर टीमला. संघ पोहोचतोय 6 या धावसंख्येवरती. अजूनही 32 धावेची आवश्यकता ह्या मॅच मध्ये. राज भोईर तयार. राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय आणि इथून झेल टिपली जाईल. व्हेरी गुड कॅच. खेळाडू उपस्थित होते. ऋतिक त्या ठिकाणी अजिबात चुकी करत नाहीये आणि इथून मैदान सोडावा लागेल. गोरख मांगरुळकरला देखील अजून एक करारा धक्का लागतोय गेसर या टीमला. पंधरा चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असलेल्या मॅच मध्ये तब्बल 32 धावेची गरज. चांगला बॉल. तेसरा हा बॉल होता. इथून धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. डायरेक्ट हिट होता आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का लागेल घेसर या टीमला. चपलाई दाखवत आहेत कासगाव टीमचे खेळाडू आणि इथून फलंदाज दक्षितला मैदान सोडावं लागेल. 0 वरती दक्षित बाद. हा बॉल फेकला होता गोलंदाज राज भोईरनं आणि इथून धाव घेण्याचा प्रयत्न केला फलंदाज दक्षितनं आणि माघारी परत असताना डायरेक्ट हिट झालं आणि इथून मैदान सोडावं लागतं दक्षितला. धक्का क्रमांक या ठिकाणी 4था लागतोय बॅटिंग करणाऱ्या गेसर टीमला. जिंकण्यासाठी समीकरण असेल येणारे बॉल शिल्लक आहे त्या ओव्हर मधील 2 चेंडू शिल्लक असतील. 14 चेंडू आणि 32 धावेची आवश्यकता. मॅच बॅलन्स झाला. इथून मी म्हटलं होतं इथं लो स्कोर असला तरी देखील धावा कमी असल्या 37 धावेचं या ठिकाणी 38 धावेचं लक्ष जरी असलं तरी देखील कासगाव टीम गोलंदाजाच्या जोरावरती फाईट देण्याचा प्रयत्न करतील.
यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गुडलँड स्पॉट वरून सरळ निघून जातोय ऑप्शनवरनं. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकी डॉट बॉल हा मॅच वरती पकड निर्माण ठेवेल कासगाव टीमच्या बाजूला. जिंकण्यासाठी गरज आहे येणारे 13 चेंडू आणि आता 32 धावेची आवश्यकता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा भरपूर वेगानं चेंडू रिलीज केला. पडल्यानंतर चेंडू डीप देखील राहिला आणि इथून संपर्क बनला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. षटक समाप्त झालं दुसरं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो फक्त 6 धावा. याचं कारण पहिल्या ओव्हरमध्ये करण लहाने देखील पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी केली. 4 धावा खर्च केल्या, एक विकेट प्राप्त केली आणि राज भोईरनं दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे इम्प्रेस केला. कारण की 3 गडी त्याने या ठिकाणी बाद केले. 2 गडी त्यानं बाद केला आणि धावा खर्च केल्या फक्त 2च धावा त्यानं खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. 12 चेंडू जिंकण्यासाठी आता गरज आहे 32 धावेची आवश्यकता. डीज बारा चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अप्रतिम गोलंदाजी झाली आहे श्री गणेश कासगाव टीमच्या माध्यमातून. इम्प्रेस केलं पहिल्या 2 षटकामध्ये करण लहाने आणि राज भोईरनं. समीकरण थोडस महाग होत चालले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल आशिषला आपण पाहू शकता. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग त्याने केली होती. आता तिसरं षटक राज लहाने तयार. राजचा पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट ना उडवलाय बॉलला. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. झेल टिपला जाईल. करण लहाने त्या ठिकाणी होते. अप्रतिम झेल टिपतायत आणि अजून एक धक्का लागतोय. स्वर्गीय पंडित मडवी गेसर या टीमला. फलंदाज आशिष बॅक टू द डगआउट. फलंदाजाकडनं अपेक्षा होत्या तो आशिष देखील आता संघाला अर्ध्या पल्ल्यावरती सोडून महागारी परतलाय. फारशी मोठी कामगिरी त्याला करता आली नाही आपल्या टीम साठी आणि आता थोडीशी मॅच कठीण होत चालली आहे. 11 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावेचं समीकरण. राज लहानेला मिळते पहिली सफलता पहिल्या बॉलवरती. चाकिंग एंडला फलंदाज आदेश. उर्दू विकेट. लोवर फुल टॉस बॉल सरळ पॅडवरती आदळला. डायरेक्टेड केलं जात आहे आणि इथून सेफ असतील फलंदाज आदेश. चांगली गोलंदाजी होती. प्रशंसा करेल मी कासगाव टीमच्या गोलंदाजाची. पूर्णपणे जखडून ठेवलंय आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती गेसर टीमच्या फलंदाजांना. एकूण गडी बाद झाले. सूरज लवकर बाद झाले शून्यावरती. योगेश देखील स्वस्तामध्ये बाद झाले. गोरख देखील बाद झाले ज्याच्यावरती जिम्मेदारी होती मॅचची. आणि त्यानंतर आशिष आता बाद झाला. दक्षित देखील बाद झाला. तब्बल 5 गडी गमावलेत या मॅच मध्ये. आपण बघतो आतापर्यंत धावफलक हलत नाहीये. फलकावरती स्थगित धावसंख्या 6 तुम्हाला पाहायला मिळतील. जिंकण्यासाठी समीकरण बदललं. येणारे 10 चेंडू आणि तब्बल 32 धावेची आवश्यकता. यावेळेस यशच्या उद्ध्वस्त केल्या जातील. ऑप्शनच्या भरपूर बाहेर निघाले आदेश फटका खेळण्यासाठी. लाईन सरळ ठेवली आणि सरळ यशच्या उद्ध्वस्त होत आहेत. अजून एक धक्का लागतोय स्वर्गीय पंडित मडवी गेसर या टीमला.
गोलंदाजी केली जाते. अप्रतिम षटक हाताळलं जाते. राज लहानेच्या माध्यमातून देखील मागचं षटक राज भोईरनं फेकलं, इम्प्रेस केलं. फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये इम्प्रेस आणि प्रभावित केलं करण लहानेनं. ओव्हर द विकेट. ब्लॉकल मध्ये फेकतोय चेंडूला. ब्रह्मास्त्राचा वापर केला, ऑन साइडला ड्राईव्ह केला बॉलला. बॉटम एंडचा वापर करत खेळाडू येथील बॉलवरती उचलती तोपर्यंत फक्त सिंगल मिळेल. फलंदाज मनोज आलेत 8व्या क्रमांकावरती. आता स्ट्रायकिंग एंडला येतील तेजस. समीकरण कठीण झालं. जिंकण्यासाठी आता गरज येणारे 8 बॉल आणि तब्बल 31 धाब्याची आवश्यकता. अजूनही वेळ गेली नाहीये, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. 1-2 मोठे फटके मॅच मध्ये कमबॅक करून देतील गेसर टीमला. आता ते फटके येतील का हा प्रश्न निर्माण झालाय. तेजस ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅक करता 8व्या बॅटने खेळले. फटका चांगला आहे. स्पीड लीगला खेळाडू उपस्थित. फेकी करतील, फक्त सिंगल मिळेल. सिंगल डबलला मॅच थोडीशी कठीण होईल आणि मॅच या ठिकाणी कठीण होईल गेसर टीम साठी आणि मॅच मजबूत होईल ती म्हणजेच कासगाव टीमच्या बाजूला. 7 बॉल जिंकण्यासाठी आता गरज आहे 30 धावेची. मनोज ऑन स्ट्राईक. एखादा मोठा फटका येईल का अपेक्षा भरपूर आहे टीमला. यावेळेस फटका चांगला आहे. खेळाडू असतील परंतु दूरवर. यस, जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. या फटक्याची आवश्यकता होती गेसर टीमला. तो फटका आलाय फलंदाज मनोजच्या बॅट मधनं. षटकार. डीजे षटकारा बरोबर टीम पोहोचते. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 14 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी आता गरज आहे 6 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता. रात्र नाही, स्वप्न बदलते. दिवा नाही, वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ नक्कीच बदलते. वेळ कोणाची बदलेल मैदानावरती येणाऱ्या या ठिकाणी गोलंदाज कासगाव टीमची की दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणाऱ्या गेसर टीमची. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतो तेजस असेल, ज्याच्यावरती अपेक्षा ठेवल्या संघानं त्या पूर्ण केल्या जातील का. तर सुरुवातीला 2 मोठे फटके आले तर मॅचचं चित्र पालटेल आणि मॅच पूर्णपणे बॅलन्स होईल. शेवटचा डेटोवर गोलंदाज जयेश टेंबे आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती आपल्या टीम साठी जयेशनं. तोच जयेश येतोय पुन्हा एकदा या स्लॉगरच्या षटकामध्ये. 6 चेंडू जिंकण्यासाठी 24 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला तेजस. ओव्हर पिच बॉल लॉक केल्या समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित. प्रयत्न चांगले केले. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. पहिल्या बॉलवरती 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 16 धावा स्कोर कार्ड वरती. मागच्या मॅच मध्ये देखील इतिहास घडवला होता स्वर्गीय पंडित मडवी 11 गेसर टीमनं, कारण की 1 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता होती. षटकार ठोकला होता आशिषनं, परंतु आता इथे आशिष नाहीये तर तेजस आणि मनोज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 22 धावेची. जयेश तयार. ओव्हर द विकेट. ऑन साइडला लॉक केलाय बॉलला. खेळाडू तेथे उपस्थित जातील फक्त प्रेक्षक म्हणून. मॅच अजूनही संपला नाहीये. चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. तेजसच्या बॅटमधनं षटकार. गेसर टीमची आणि आता प्रेशराइज क्रिकेट पाहायला मिळेल. गोलंदाज जयेश टेंबेवरती दबाव आणि प्रेशर निर्माण झालाय. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता. फुल टॉस चेंडू, चुकीला माफी नाहीये आणि फेकून दिलाय चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग बिग षटकार. फलंदाज तेजसला अप्रतिम बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. हे क्रिकेट आहे मित्रांनो, अनिश्चिताने भरलेलं क्रिकेट. बघा कशी वेळ बदलली, सामन्याचं चित्र कसं बदललं.
जबरदस्त मॅच मैदानावरती आता गरज आहे 3 बॉल आणि 10 धावेची आवश्यकता. आम्ही म्हटलं होतं मागच्या मॅच मध्ये इतिहास घडवला या ठिकाणी गेसर टीमनं आणि पुन्हा एकदा तो इतिहास दोहरवला जाईल का गेसर टीमच्या माध्यमातून. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. 3 बॉल आणि आता गरज आहे 10 धावेची आवश्यकता. जेवढं कमवलं होतं या ठिकाणी कासगाव टीमनं सुरुवातीला आपण पाहिलं 4 धावा पहिल्या ओव्हरमध्ये, दुसऱ्या ओव्हरमध्ये राजभोईरनं फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 ओव्हरमध्ये 12 चेंडूमध्ये फक्त 6 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये राज लहानेने देखील 8 धावा खर्च केल्या. टोटल धावा होते एकूण 14 धावा आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर जयेश टेंबे या ठिकाणी महागडा ठरलाय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, मेहनत एवढी कडा की नशिबात नसलेल्या गोष्टी देखील तुम्हाला मिळाल्या पाहिजेत. ती मेहनत करतोय, एक अति किल्ला लढवतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तेजस मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता. पुढचा बॉल. प्रेशराइज क्रिकेट, दबाव दडपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाहणी केली जाते, चेक केलं जातंय फलंदाज तेजसला, कारण की नेहमीच चित्र आम्ही अंडरम बॉक्स क्रिकेट मध्ये पाहत असतो. हे चित्र आपण पाहतोय. जयेश चेक करतोय. 3 चेंडू आणि 10 धावेची गरज. फुल टॉस बॉल, चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट न फेकून दिला चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देखील कमवतोय फलंदाज तेजस. वेल प्लेड तेजस. डीजे मैदानाच्या आतमध्ये रंगते. क्या बात आहे, इम्प्रेस केले, सर्वांची मन जिंकलेत फलंदाज तेजसनं, कारण की आपण पाहतोय तब्बल 5 ते 6 फलंदाज बाद झाले होते आणि त्याच्यानंतर तेजस आला 7व्या क्रमांकावरती आणि विस्फोटक आणि वादळी फलंदाजी पाहायला मिळते. आक्रमक रूप धारण केले. जिंकण्यासाठी आता गरज आहे येणारे 2 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता. मागचा मॅच जसा रंगला तसाच मॅच आता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. आज गेसर टीमनं सर्वांची मनं जिंकली आहेत, परंतु इथे आतापर्यंत प्रवास सुखरूप राहिला टीमचा. विजयाच्या आशा पल्लवित केल्या तेजसनं, परंतु विजय मिळून देईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. दुसऱ्या एंडला डॉट बॉलची सक्त गरज आहे आणि तेजसची विकेट कॅरी करणं अतिशय महत्वाचं असेल. जरी विकेट आली नाही तर देखील डॉट बॉल इथून महत्वपूर्ण असेल कासगाव टीम साठी. तो कारनामा करेल का, कमबॅक करेल का आपल्या टीम साठी जयेश टेंबे हा गोलंदाज. व्हेरी गुड मॅच, अप्रतिम सामना मैदानावरती. प्रेक्षकांची चर्चा उदाहरणाला आली. मॅच कोण जिंकेल, गेसर की कासगाव. पुढचा बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल गेला डॉट. आता पुन्हा एकदा चित्र पलटला. 1 चेंडू आणि आता 4 धावेची आवश्यकता. क्या बात आहे, जबरदस्त क्रिकेट मैदानावरती अप्रतिम मॅच आपण पाहतोय. बघा कसं चित्र पलटते. प्रत्येकी बॉलवरती वेगळं समीकरण पाहायला मिळालं आणि आता मात्र गरज 1 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता. आता गोलंदाजावरती दबाव, फलंदाजावरती देखील दबाव पाहायला मिळेल. मॅच कोण जिंकेल हा प्रश्न सर्वांना पडलाय. तेजस ऑन स्ट्राईक, ज्याच्यावरती कॅप्टननं पूर्णपणे भरोसा ठेवला, 7व्या क्रमांकावरती त्याला पाठवलं. ती कामगिरी त्यानं आता केली आहे. आता ही कामगिरी करत संघाला विजय मिळून देईल का. दुसरा एंडला शेवटच्या क्षणामध्ये ज्याच्यावरती भरोसा नोंदवला तो जयेश टेंबे या ठिकाणी आपल्या टीमला मॅच जिंकून देईल का. जरा जोरदार त्याला या मॅच साठी. 1 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता. ऑन साइडला पुन्हा एकदा गेसर टीमनं तो इतिहास या मैदानावरती घडवलाय. वेल प्लेड तेजस अँड गेसर टीम. षटकार. समाज डीजे हार कर भी जीतने वाले को हमेशा बाजीगर कहा करते आणि बाजीगर ठरलाय या मॅच मध्ये स्वर्गीय पंडित मडवी 11 गेसर संघ. वेल प्लेड. आणि गोरखनं सांगितलंय की त्यांच्या टीम कडनं त्याला या ठिकाणी तेजसला 1,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. क्या बात आहे. आणि या ठिकाणी रतनजी मडवी जे टीमचे पॅकर्स आहेत त्यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. वेल प्लेड तेजस. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. तर राकेश पाटील स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार यांच्या शुभाशय मी देतोय.
तेजसला हे 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. वेल प्ले तेजस. आणि टीम करून 1,000 रुपये असतील आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देखील त्या ठिकाणी दिलं जाईल. तर रतन शेठ मडवी जे टीमचे पुरस्कर्ते त्यांच्या शुभ हस्ते आम्ही तेजसला देतोय मॅन ऑफ द मॅच ची ही ट्रॉफी. वेल प्ले तेजसशी आम्ही थोडासा संपर्क साधू. तेजस थोडस